या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार रसिक श्रोते हो. माफ करा, मागील व्हिडिओत स्कंद 1मधील 9व्या अध्यायातील मधु व कैटभ यांचा विष्णूकडून युद्धात वध ही कथा मागच्या व्हिडिओत अर्धी झाली आहे आणि आता तीच कथा या व्हिडिओत मी कंटिन्यू करत आहे. आता किती युद्ध केले तरी मधु व कैटभ हे मरणार नाहीत आणि युद्धाशिवाय ते इथून जाणार नाहीत व कायमचे सर्व दुःखदायक होऊन जाईल असे विष्णूला वाटते. आणि देवीने सुद्धा असा हा विलक्षण वर मधु व कैटभला देऊन ठेवला आहे. जणू त्यांना या वरामुळे अमरत्वच प्राप्त झालेले आहे. एखादा दुःखी किंवा मृत्यूच्या दारात उभा असलेला रोगीसुद्धा मरण मागणार नाही. मग हे सामर्थ्यशाली मरणाची इच्छा का करतील? तर आता असे करावे की जिने हा वर दिला आहे तिलाच शरण जावे. ती प्रसन्न होणे हा एकच मार्ग सांप्रत शिल्लक आहे असे विष्णूला वाटते. असा विचार करून विष्णूवर नजर उचलून पाहतो तर काय, ती कल्याणी देवी अंतरिक्षात उभीच होती. तिला पाहताच विष्णू हात जोडून म्हणाला, हे सृजन, पालन आणि विनाश घडविणाऱ्या महामाये, अनादिनिज्ञे, भोग व मोक्ष देणाऱ्या चंडिके शिवे तुला मी नमस्कार करतो. तुझे सगुण तसेच निर्गुण रूपच मला कळत नाही, तर तुझ्या अगणित लीला कुठून समजतील? तुझ्या अतिकठीण अशा प्रभावा मी अनुभवला आहे की ज्यामुळे मी माझी जाणीव हरपून झोपी गेलो. ब्रह्मदेवाने पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तरी सर्व इंद्रिय कार्यक्षम न राहिल्यामुळे मी जागा होऊ शकलो नाही. हे घडले हे तुझ्याच प्रभावामुळे आणि जेव्हा तू तो प्रभाव काढून घेतलास तेव्हाच मी जागा झालो आणि युद्ध केले. पण तुझ्या वरदानामुळे हे दोघे कायम उत्साही आहेत, पण मी मात्र खूप थकलो आहे असे विष्णू देवीला म्हणतो. ते ब्रह्मदेवाला मारायला निघाले तेव्हा मी त्यांना मल्लयुद्धासाठी आव्हान केले आणि या सागरावर युद्धही केले. पण तुझे वरदान आता माझ्या ध्यानात आले आहे म्हणूनच मी तुला शरण आलो आहे. आई, आता मला मदत कर असे विष्णू निराशेने देवीला म्हणतो. मी खूप निराश झालो आहे आणि तुझ्या वरदानामुळे या दोघांनाही मधु कैटभला गर्व झाला आहे. हे तर मला मारायलाच टपलेले आहेत, तर मी कुठे जाऊ आणि काय करू? त्यावर देवीने हास्य केले आणि म्हणाली, हे विष्णू, तू पुन्हा युद्धाला उभा राहा. मी या दोघांना मोहात पाडते आणि तेव्हाच तू त्यांना फसवून आपला कार्यभाग साधून घे. असे देवीचे आश्वासक भाषण ऐकून विष्णू त्या महासागरावर पुन्हा येऊन उभा राहतो. ते दोघेही त्याला पाहताच म्हणाले, हे वीरा, जरा थांबून विचार करून युद्ध कर, कारण यश किंवा अपयश या दोन्ही गोष्टी दैवाधीन आहेत. बळवंताचा नेहमी विजय होतो, परंतु दैव अनुकूल असेल तर दुर्बलसुद्धा विजयी होतो. त्यामुळे विवेकी योद्ध्याने खंत व दुःख न करता लढावे. तू यापूर्वी बऱ्याच दैत्यांना जिंकले आहेस, यावेळीच तू थकला आहेस. एवढे सांगून तो मुठी आवळून युद्धाच्या पावित्र्यात उभे राहतो. अद्भुत कर्मा अशा विष्णूने त्यांच्यावर मुठीने मारा सुरू केला. त्या दोघांनीही त्याला त्याचप्रमाणे प्रत्युत्तर दिले आणि पुनश्च संग्राम चालू झाला. ते दोघेही आटोपत नाही असे पाहून विष्णू मोठ्या दिनवान्या नजरेने देवीकडे पाहू लागला. तेव्हा ती गुलाबी नेत्रांनी त्या दोघा दैत्यांकडे विषयभावनेने तिरक्या दृष्टीने पाहू लागली. या दोघांवरही तिच्या त्या पाहण्याने मोहिनी पडली आणि दोघेजण तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिले. ते दृश्य पाहून विष्णू त्या दैत्यांना म्हणाला, अहो, आजपर्यंत मी पुष्कळ दानवांशी युद्ध केले आहे, पण तुमचे अपूर्व असे युद्धकौशल्य पाहून मी प्रसन्न झालो आहे. तरी तुम्ही जो पाहिजे तो वर मागून घ्या, मी तुम्हाला कोणताही वर देईन. त्यावर ते दोघेजण आधीच महामायेवरील दृष्टी न हटवता अत्यंत गर्वाने म्हणाले, अरे, आम्ही याचक नव्हे, दाता आहोत. तू आम्हाला काय वर देणार? उलट हे वासुदेवा, ऋषिकेशा, तुझ्या शौर्यावर आम्ही प्रसन्न आहोत. तर तूच तुझी जशी इच्छा असेल तसा वर माग, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. हे त्याचे बोलणे ऐकून आनंदित झालेला विष्णू म्हणाला, जर तुम्ही प्रसन्न आहात तर माझ्या हातून मृत्यू स्वीकारावा ही माझी इच्छा मान्य करा.
ही मागणी कानी पडताच ते दोघे क्षणार्धात भानावर आले आणि आपली वचनात फसवणूक केली म्हणून शोकाकुल झाले. मग त्यांनी विचार केला व इकडे तिकडे पाहून ते विष्णूला म्हणाले, तू दिलेल्या वचनाप्रमाणे वाघ आणि जिथे पाणी नसेल अशा कोरड्या जागी आमचा वध कर. विष्णूने उत्तर दिले, अवश्य हे महाभागांनो, मी असेच करीन. आणि त्याने आपल्या मांड्या विस्तरल्या व म्हणाला, हे दानव, पहा ही कोरडी जागा. तुम्ही इथे देहत्याग करा म्हणजे आपण दोघेही सत्यवचनी होऊ. त्या दोघांनी स्वतःची शरीरे 1000 योजनापर्यंत मोठी केली. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या विष्णूने सुद्धा आपल्या मांड्या दुपटीने वाढवल्या. मग मात्र त्या दैत्यांनी आपली मस्तके मांडीवर ठेवली आणि विष्णूने सुदर्शन चक्राने त्यांचा शिरच्छेद केला. त्यांच्या दोघांच्याही मेदामुळे म्हणजे चरबीमुळे सर्व सागर व्यापला गेला आणि त्यावेळेपासून पृथ्वीला मेदिनी असे नाव मिळाले. याच कारणामुळे माती ही अभक्ष्य आहे. सूत म्हणतात, तुमच्या प्रश्नाप्रमाणे मी ही सारी कथा सांगितली. शहाण्या व हितेच्छ लोकांनी महाविद्या व महामाया हिचीच उपासना करावी. देव आणि दानव या दोघांनाही तिचीच उपासना इष्ट आहे. त्या परमाशक्तीपेक्षा श्रेष्ठ या तिन्ही भुवनात काहीच नाही. मी तुम्हाला वेदशास्त्रांनी निश्चित केलेले सत्य त्रिवार सांगतो की त्या निर्गुण अथवा सगुण शक्तीचेच पूजन केले पाहिजे, तिचीच आराधना केली पाहिजे, तिचीच सेवा केली पाहिजे. यानंतर 10वा अध्याय आपण बघू. व्यासांची तपश्चर्या व शंकराकडून वरप्राप्ती. ऋषींनी विचारले, हे सुता, तू म्हणतोस की परम तेजस्वी व्यासांनी सर्व पुराणांची निर्मिती केली व ती शुकाला शिकवली. पण व्यासांनी तप करून शुकासारखा पुत्र कसा काय प्राप्त केला ते कृष्णाकडून तू जसे ऐकलेस तसे सविस्तर सांग. सुताने सांगायस आरंभ केला. तो म्हणाला, शुकाप्रमाणे श्रेष्ठ योगी पुत्ररूपाने सत्यवती पुत्र व्यासांना कसा प्राप्त झाला ते ऐका. पुत्रलाभ व्हावा यासाठी सत्यवती सूत व्यासमुनी मेरू पर्वताच्या एका रमणीय शिखरावर घोर तपश्चर्या करू लागले. नारदांकडून मिळालेल्या एकाक्षरी वाग्बीज मंत्राचा जप करू लागले आणि त्याबरोबरच त्या महामायेचे ध्यानही करत असत. पृथ्वी, जल, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांच्या एवढ्या शक्तिसंपन्न पुत्र माझ्या वीर्यापासून व्हावा असा त्यांचा संकल्प होता. ते 100 वर्षांपर्यंत निराहारी राहून शिवशक्तीची आराधना करीत असत. शक्ती हीच एकमेव आराध्य आहे. तसेच शक्तिमानाची सर्वत्र पूजा होते. पण अशक्ताला कोण विचारतो असा विचार करून ते देवीच्या पूजनात तत्पर राहत. पुढे असे झाले की व्यासांच्या तप तेजाने चराचर विश्व व्यापले आणि व्यासांच्या जटासुद्धा अग्नीसारख्या झाल्या. ते पाहून इंद्राला मोठी भीती वाटू लागली. तेव्हा त्याला भ्यालेला पाहून रुद्र म्हणाला, तू असा भ्यालेला का दिसतोस? मला सांग. अरे, तपस्वी लोकांबरोबर कधी स्पर्धा करू नये. मला शक्तियुक्त जाणून महर्षी तप करतात, पण ते कधीही कुणाचे अहित करत नाही. हे ऐकून इंद्राने त्याला प्रतिप्रश्न केला, असे आहे तर मग व्यासमुनी कोणत्या उद्देशाने तप करीत आहेत? तेव्हा रुद्र म्हणाला की पुत्रप्राप्ती व्हावी या हेतूने ते तप करीत आहेत. एवढे सांगून शंकर व्यासांच्या समोर प्रकट होऊन बोलला, व्यासा, उठ. जशी तुझी इच्छा आहे तसाच तुला पुत्र होईल. तो ज्ञानी व तेजस्वी, तसेच तुझी कीर्ती वाढविणारा, सर्वांना प्रिय असा होईल. तो सात्विकपणाचा आदर्शच असेल. असा वर मिळाल्यानंतर शिवाला नमस्कार करून व्यास आश्रमात परतले. बरीच वर्ष आश्रम बंद असल्याकारणाने ते अग्नी व मंथा घेऊन अग्नी उत्पन्न व्हावा म्हणून घुसळू लागले आणि त्याचबरोबर त्यांचे विचारचक्रही वेगाने चालू झाले. ते मनाशी म्हणाले की मंथा व अग्नी यांच्यापासून अग्नी उत्पन्न होते, पण पुत्रारणी म्हणतात अशी पत्नीच मला नाही. जरी ती रूपवान, तरुण, कुलीन व पतिव्रता अशी असली तरी साखळीप्रमाणे ती बंधनकारकच होय. मग पत्नीला कसं काय स्वीकारावं? आणि शिवसुद्धा स्त्रीपाशात गुंतून राहिला आहे. मग या दुर्घट अशा गृहस्थाश्रमाचा स्वीकार तरी कसा करावा? अशा प्रकारच्या विचारात ते गडले असताना एक घृताची या नावाची परम लावण्यवती अप्सरा त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. त्या दिव्य सौंदर्यवतीला पाहताच तपस्वी व्यास मोहित झाले आणि त्यांचे विचारचक्र पुन्हा सुरू झाले.
की आता या कठीण प्रसंगी काय करावे. ही मला फसविण्यासाठी आली आहे. हिचा मी स्वीकार करावा की नाही. तर इतर तपस्वी त्यामुळे माझी चेष्टा करतील व म्हणतील की 100 वर्ष तप केलेला हा तपोनिधी असा अप्सरेला पाहून कसा भुलला. आणि चेष्टा केली तरी काय हरकत नाही, पण गृहस्थाश्रमामुळे पुत्रसुखाची प्राप्ती होत असेल तर याचा लाभ मोक्ष मिळण्यासाठी होणार असेल तर उपयोग आहे. पण ही देवकन्या असल्यामुळे हिच्याबरोबर गृहस्थाश्रम निभावणे शक्य नाही. अशाच प्रकारे राजा पुरुरुवा उर्वशीमध्ये गुंतल्यामुळे फसला गेला होता. ही गोष्ट नारदांनी मला सांगितली होती. तर आता या बिकट प्रसंगी मी कोणता निर्णय घ्यावा असा प्रश्न व्यासांना पडतो. यानंतर अध्याय 11 चंद्रपुत्र बुध याच्या जन्माची कथा. ऋषी म्हणाले, हे सुता, हा पुरुरुवा कोण होता आणि उर्वशी देवकन्या ही कोण होती, तो सर्व वृत्तांत सांग. तुझ्या मुखातून निघणाऱ्या कथासाराचे श्रवण करण्यासाठी आम्ही सर्व आतुर आहोत. तुझी वाणी तर अमृताप्रमाणे मधुर आहे आणि ज्याप्रमाणे कितीही अमृत प्याले तरी देव तृप्त होत नाहीत, तशीच गत आमची होते. सूत म्हणाला, ऐका तर मग ती कथा. मी ती व्यास महर्षींकडून ऐकली आणि माझ्या शब्दात सांगतो. देवांचा गुरु बृहस्पती याची तारा नावाची पत्नी होती. ती अत्यंत सुंदर असून एकवेळी ती यजमान चंद्राच्या घरी काही कामानिमित्त गेली असताना त्या राजबिंड्या चंद्राकडे आकर्षित झाली आणि तोही तिच्याकडे आकर्षित झाला. त्यामुळे ते एकत्र राहू लागले. बरेच दिवस असा प्रकार चालू राहिला आणि म्हणून गुरुने तिला आणण्यासाठी त्याच्या एका शिष्याला धाडलं. पण ती चंद्राला सोडून परत आली नाही. असे अनेक वेळा झाले. तेव्हा गुरु स्वतः उठून चंद्राच्या महाली गेले. अत्यंत रागाने ते चंद्राला म्हणाले, अरे हे धर्मविरोधी कर्म तू का केलंस? सुंदर अशा माझ्या बायकोला तू का अडवून ठेवला आहेस? मी सर्व देवांचा गुरु आहे आणि तू माझा यजमान आहेस. मूर्खा, तू गुरुपत्नीला असे तुझ्याजवळ का ठेवले आहे? ब्रह्म हत्यारी, सोने चोरणारा, दारू पिणारा, गुरुची पत्नी जवळ ठेवणारा आणि अशा गोष्टींना साथ देणारा हे 5ही जण महापापी असतात. तू आचारभ्रष्ट असा महापापी आहेस, कारण तू माझ्या पत्नीला तुझ्याजवळ ठेवले आणि म्हणून तू देवलोकात राहण्यासाठी मुळीच लायक नाही. तेव्हा तू ताबडतोब या स्त्रीला सोडून दे, नाहीतर हे दुष्टा, मी तुला सर्वांच्या साक्षीने गुरुपत्नीचे हरण करणारा ठरवीन. स्त्रीविरहाने दुःखी होऊन रागवलेल्या बृहस्पतीचे बोलणे ऐकून चंद्र शांतपणे म्हणाला, ब्राह्मण हा क्रोधी असला तरी तो पूज्य नसतो. रागाला जो जिंकतो तोच शास्त्रज्ञ पूज्य होतो, नाहीतर नाही. ही रूपसुंदरी तारा जरूर तुझ्याकडे परत येईल आणि जरी आणखी काळ ती इथेच राहिली तरी तुमचे काहीच बिघडणार नाही. ती स्वेच्छेने इथे राहिली आहे. जेव्हा तिची इच्छा होईल ती स्वतःहून परत तुमच्याकडे येईल. आणि तुम्ही सांगितलेल्या धर्मशास्त्राचा निर्णय असाच आहे की वेदविहित कर्म करणारा ब्राह्मणसुद्धा कधी दोषाने लिप्त होत नसतो. हा असला उपदेश चंद्राकडून ऐकल्यावर गुरुला मोठे दुःख झाले व तो चिंतातूर होऊन परत गेला. असे काही दिवस गेल्यावर तो दुःखी गुरु पुन्हा एकदा चंद्राकडे गेला. द्वाररक्षकाने त्याला आत जाऊ दिले नाही, म्हणून तो बाहेरच उभा राहिला. पण चंद्र काही बाहेर आला नाही. गुरुला अत्यंत संताप आला व तो म्हणाला की हा माझा शिष्य असल्यामुळे माझी पत्नी याला आई समान आहे, पण या अधर्मी चंद्राने बलपूर्वक माझ्या पत्नीला त्याच्याजवळ ठेवले आहे. आता त्याला मी अवश्य शिक्षा करणार. दारात उभा राहून तो म्हणाला, घरात झोपून काय राहिला आहेस? अरे पाप्या, ताबडतोब माझी पत्नी परत दे, नाहीतर तुला मी शाप देऊन जाळून टाकेन. अशा प्रकारे गुरुचे उग्र भाषण ऐकताच चंद्र लगेच बाहेर येऊन हसत हसत म्हणाला, तुम्ही उगाच का बडबड करत आहात? ही सर्वगुण संपन्न सुंदरी तुम्हाला शोभत नाही. हे ब्राह्मणा, तू स्वतःला शोभेल अशी एखादी सामान्य दिसणारी स्त्री स्वीकार. एवढी सुंदर लावण्यवती भिक्षुकाच्या घरात राहणे हे काही योग्य नाही. स्त्रियांना आपल्याला शोभेल असाच पुरुष आवडतो. तू मुकाट्याने परत जा
मी तुझी कांता परत करणार नाही, मग तुला वाटेल ते तू कर. आणि शापाची जी धमकी दिलीस तिचाही परिणाम माझ्यावर होणार नाही, कारण तुझी बायको तुला परत मिळणार नाही. तुला काय करायचं असेल ते खुशाल कर. हे चंद्राचे बोलणे ऐकून गुरुचा राग अनावर झाला आणि तो इंद्रापाशी गेला. इंद्राने गुरुची अर्घ्य व आचमन देऊन पूजा केली. मग तो म्हणाला, तुम्ही असे दुःखी आणि चिंतातूर का दिसता? जर माझ्या राज्यात तुमचा कुणी अपमान केला असेल तर मी आणि माझी सर्व सेना आणि लोकपाल हे तुमच्या आज्ञेचे पालन करतील. एवढेच नव्हे तर ब्रह्मा व हरिहरांचे सर्व देव सहाय्य करतील. तेव्हा तुम्हाला कोणते दुःख आहे ते सांगा. गुरु म्हणाला, इंद्रा, माझी बायको तारा हिला चंद्राने पळवून नेले आहे आणि मी त्याच्याकडे बऱ्याच वेळा मागणी करूनही तो तिला परत पाठवत नाही. आता तूच सांग की यावेळी तुझ्याशिवाय मला दुसरा आधार आहे का? तूच मला मदत कर, कारण माझे दुःख फार मोठे आहे. इंद्र म्हणाला, हे धर्मगुरू, मुळीच दुःख करू नका. मी तुमचा दास आहे. मी तुमच्या पत्नीला निश्चित परत आणतो. जर माझ्या दूताने ऐकले नाही तर मी देवसैन्यासह त्याच्यावर स्वारी करेन. एवढे बोलून त्याने एका बुद्धिमान दूताला चंद्रापाशी पाठवले. त्या दूताने जाऊन चंद्राला निरोप दिला की इंद्राने त्याला पाठवले आहे आणि जे इंद्र बोलला तेच शब्द तो सांगणार आहे. हे सर्वज्ञ, तुला धर्म व नीती यांचे ज्ञान आहे. तू धर्मात्मा अत्री मुनींचा पुत्र असल्यामुळे निंद्य आचरण तुला शोभत नाही. आपल्या पत्नीचे सर्वतोपरीने प्रत्येकाने रक्षण केले पाहिजे, नाहीतर त्यासाठी कलह होतील हे निश्चित. जशी तुझी पत्नी तुला, तशीच दुसऱ्याची पत्नी त्याला रक्षणीय आहे. आपल्यासारखाच सर्वांचा विचार कर. दक्षाच्या 28 मुली तुझ्या बायका असताना तू गुरुपत्नीला तुझ्याजवळ का ठेवले आहे? आणि स्वर्गात मेनकेसारख्या कितीतरी एकाहून एक देखण्या अप्सरा आहेत. पण गुरुची भार्या परत देऊन टाक. श्रेष्ठ लोकच जर अशी निंद्य कर्मे करतील तर अज्ञानी लोकसुद्धा तसेच वागतील आणि धर्म शिल्लकच राहणार नाही. तेव्हा गुरुच्या पत्नीला सोड आणि देवतांशी वैर घेऊ नकोस. दूताकडून हा निरोप ऐकून चंद्राला मोठा राग आला. त्याने दूताला इंद्रासाठी उलट निरोप दिला. तो म्हणाला, हे वीरा, तू देवांचा राजा व धर्म जाणणारा आहेस, तसाच तुझा पुरोहित आहे. तुम्हा दोघांची बुद्धीसुद्धा सारखीच चालते. दुसऱ्याला उपदेश करण्यात सर्वच प्रवीण असतात, पण स्वतः प्रसंगी तसाच वागणारा मात्र कुणी नसतो. बृहस्पतीने सांगितलेली शास्त्रे सर्व मानव स्वीकारतात. आपल्यावर लुब्ध झालेल्या स्त्रीला आपल्याजवळ ठेवल्याने कुठलाही दोष लागत नाही आणि सामर्थ्यवानासाठी सर्व काही त्याचेच आहे, दुर्बलासाठी नाही. आपले व परके हा मूर्खाचा भ्रम आहे. तारा जशी माझ्यावर प्रेम करते तसं प्रेम ती गुरुवर करत नाही आणि जी प्रेमपूर्वक विश्वासाने माझ्याकडे आली तिचा त्याग मी धर्म व न्याय या दोन्ही दृष्टींनी करू शकत नाही. संसार हा प्रिय व्यक्तींशी होतो, न आवडणाऱ्या व्यक्तींबरोबर होऊ शकत नाही. याच गुरुला तू माझा निरोप सांगून असेही सांग की इंद्र हा राजा आहे, त्याने जे वाटेल ते करावे. दूताने जाऊन चंद्राचा निरोप जसाचा तसा इंद्राला व गुरुला सांगितला व तो निरोप ऐकल्यावर इंद्राला मोठा क्रोध आला आणि त्याने युद्धासाठी सैन्य सज्ज केले. हे भांडण दैत्यांचे गुरु शुक्राचार्यांना समजले. त्यांचा व गुरुचा द्वेष असल्यामुळे ते चंद्रापाशी गेले आणि त्यांनी त्याला धीर दिला. ते म्हणाले, तू मुळीच माघार घेऊ नको आणि ती ताराही परत करू नको. जर इंद्र व तुझे युद्ध झाले तर मी माझ्या मंत्र सामर्थ्याने तुला सर्वतोपरीने सहाय्य करीन. शंकराने सुद्धा चंद्राला गुरुपत्नीला जवळ ठेवल्यामुळे दोषी मानले. शुक्र व गुरुचा द्वेष ध्यानात घेऊन सहाय्य करण्याचे ठरविले. त्यानंतर जसे तारकासुराशी देवांचे पूर्व युद्ध झाले तसेच अत्यंत भयंकर युद्ध सुरू झाले आणि ते दीर्घकाळपर्यंत चालले. तेव्हा शांती स्थापन करण्यासाठी स्वतः ब्रह्मदेव हंसारूढ होऊन आले. त्यांनी चंद्राला सांगितले, गुरुपत्नी परत कर, नाहीतर विष्णूला बोलावून तुझा नाश करेन. तसेच शुक्राचार्यांनाही ते म्हणाले.
तू बुद्धिमान असूनही तुझी बुद्धी दैत्यांच्या सहवासाने भ्रष्ट झाली आहे की काय? त्यावर शुक्राचार्यांनी सुद्धा चंद्राला दोष दिला व तारा परत देण्यास सांगितले. अशा प्रकारे शुक्राचार्यांनी पाठिंबा काढून घेतला. तेव्हा त्या चंद्राने ती तारा परत दिली, पण त्यावेळी ती गरोदर होती व पत्नीसह गुरु आपल्या घरी गेला. देव व दानव स्वस्थानी गेले. ब्रह्मदेव आणि शंकर आपापल्या स्थानी गेले. काही काळ लोटल्यानंतर एका शुभ मुहूर्तावर तारेला एक पुत्र झाला. तो गुणांनी चंद्राप्रमाणेच होता. त्या मुलाचे यथाविधी जातकर्म गुरुने केले आणि तो आनंदित झाला. यानंतर पुढील अध्याय 12 राजा पुरुरवा याच्या जन्माची कथा. सूत पुढे सांगू लागला, आता इला नावाच्या स्त्रीला पुरुरवा हा पुत्र कसा झाला ते ऐका. एक सुद्युम्न नावाचा राजा होता. तो सत्यवचनी व जितेंद्रिय होता. एकेवेळी तो उत्तमपैकी घोड्यावर बसून व अमात्याबरोबर घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला होता. अनेक वन्य पशूंची शिकार करीत तो एका रमणीय अशा भागात गेला. तो अरण्य प्रदेश निरनिराळे वृक्ष, वेली, फळझाडे व वन्य पक्ष्यांच्या गोड किलबिलाटाने भरलेला होता. राजाने आनंदित मनाने त्या प्रदेशात प्रवेश केला. तिथे पाय ठेवताच त्यांच्या घोड्यांसह ते सर्वजण स्त्रीदेहात रूपांतरित झाले. ही विचित्र गोष्ट पाहताच राजा मोठ्या काळजीत पडला. त्याला अतिशय लाज वाटू लागली. तो विचार करू लागला की आता मी पुन्हा घराकडे तरी कसा जाऊ आणि राज्यकारभार कसा बघू? कुणी बरे माझ्यावर ही जादू केली असेल? ऋषींनी विचारले, लोमहर्षण पुत्रासुता, ही गोष्ट तर खरीच मोठी चमत्कारिक आहे. वनामध्ये प्रवेश करता क्षणी स्त्रीरूप झालेल्या त्या राजाने पुढे काय केले ते आम्हाला सविस्तरपणे सांग. सूत म्हणाले, कोणे एकेकाळी त्या ठिकाणी शंकर पार्वती एकांतवासात होते. पार्वतीशिवाय तिथे कुणीही जाऊ शकत नव्हता. अशावेळी सनक आदी करून अनेक ऋषी शिवदर्शनाच्या इच्छेने त्यांना शोधत फिरत होते आणि अकस्मात ते सर्व तिथे आले. त्यावेळी पार्वतीला अतिशय लाज वाटली आणि ती तिथून लांब गेली. ऋषींनी सुद्धा नारायणाचे दर्शन घेतले व निघून गेले. अशा प्रकारे पार्वतीला लाज वाटल्यामुळे तिची जी अशी चमत्कारिक अवस्था शंकराच्या ध्यानी आली आणि त्यांनी असा शाप दिला की आजपासून कुणीही नर या वनामध्ये चुकून जरी आला तरी तो स्त्री होईल. हा प्रकार ज्यांना ठाऊक आहे ते त्या दिशेकडे फिरकत सुद्धा नाही. पण सुद्युम्नला या गोष्टीची कल्पना नसल्यामुळे त्याने त्या वनात प्रवेश केला आणि सर्व सहकाऱ्यांसकट स्त्रीरूप झाला. अतिशय लाज वाटल्यामुळे तो इला असे नाव धारण करून त्याच वनात राहिला. पुढे दैवयोगाने चंद्राचा पुत्र बुध हा फिरत असताना त्याच्या दृष्टीला त्या सर्व स्त्रिया पडल्या. कुतूहलापोटी चौकशी केली तेव्हा दोघे परस्परांकडे आकर्षित झाले. मग त्या उभयतांना एक पुत्र झाला, तोच पुरुरवा होय. नंतर त्या इलेने कुलगुरू वसिष्ठांचे स्मरण केले. सुद्युम्नाची केविलवाणी अवस्था जाणून त्यांनी शंकराची प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या शंकराने वर मागण्यास सांगितले. तेव्हा वसिष्ठांनी सुद्युम्न पुरुष व्हावा असे मागितले. पण आपण दिलेला शाप विफल होऊ नये म्हणून त्यांनी शंकराने असे सांगितले, तो 1 महिनाभर स्त्री व 1 महिना पुरुष होऊन राहील. नंतर तो राजा पुरुष झाल्यावर राज्यकारभार चालवत असे व स्त्री झाल्यावर अंतपुरात म्हणजे राजवाड्याच्या आत राहत असे. जेव्हा पुरुरवा वयात आला तेव्हा त्याला राज्यावर बसून सुद्युम्न वनात निघून गेला. तिथे त्याला नारद मुनी भेटले व त्यांनी राजाला देवीचा 9 अक्षरांचा मंत्र दिला. राजाही भक्तिभावनेने त्या मंत्राचा जप करू लागला. एकेवेळी ती तारिणी शिवादेवी प्रसन्न होऊन त्याच्यापुढे प्रकट झाली. दिव्य असे सौंदर्य असलेली ती सिंहावर बसलेली होती आणि मद्यपानामुळे धुंद झालेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. तिला पाहताक्षणी त्या राजाने साष्टांग दंडवत घातले आणि तिचे स्तुतिगायन आरंभले. तो म्हणाला,
हे भगवती, तुझे दिव्य असे विख्यात आणि सर्व लोकांचे कल्याण करणारे रूप मी पाहत आहे. देवगणांनी आराधना केलेली तुझी पावले त्यांना मी प्रणाम करतो, कारण भोग व मोक्ष तीच देतात. सर्व भुवनांमध्ये तुझ्या साकार होण्यामागचे कारण कोण जाणतो? सर्व देव आणि मुनी तुझ्या रूपाने मोहात पडतात. असे तुझे अवर्णनीय वैभव असूनसुद्धा माझ्यासारख्या एका पामराची दया वाटून तू आलीस, याचे मला मोठे नवल वाटते. शिव, विष्णू, ब्रह्मा, इंद्र, सूर्य, कुबेर, अग्नी, वरुण, वायू, चंद्र, वसु यापैकी कुणीसुद्धा तुझे महात्म्य जाणीत नाही. मग गुणहीन माणसाला ते कसे बरे कळावे? विष्णूला फक्त तुझे लक्ष्मीरूपच माहीत आहे. तसेच ब्रह्मदेवाला राजसरूप व उमाशंभू यांना तामसरूप माहीत आहे. पण तुझे जे निर्गुण स्वरूप आहे ते त्यांनाही ठाऊक नाही. माझ्यासारखा एक निर्बुद्ध आणि गुणविहीन मानव कुठे, आणि तुझा हा माझ्यावरील उत्कृष्ट प्रसाद कुठे? तरी पण मला एवढेच कळते की तुझी दयेने परिपूर्ण लीला अशी आहे की जे केवळ श्रद्धेने तुझी सेवा करतात त्या सर्वांवर तू कृपा करतेस. तू लक्ष्मीचे रूप धारण करून विष्णूला वरलेस खरे, पण स्वतःचा अधिकार जाणत असल्यामुळे तो तुझ्याकडून सेवा अपेक्षित करत नाही, पण आपले पाय पवित्र व्हावेत ह्या हेतूने तो तुझ्याकडून ते चेपून घेतो. आणखी एक गोष्ट अशी की कल्पवृक्षाप्रमाणे असणाऱ्या तुझ्या पावलांच्या प्रहाराची इच्छा करतो व तो सुद्धा त्या सनातन आदिपुरुषाला चरणांवर पडलेला पाहून तू रागाने पायाने ताडण करतेस. जशी काळ्याभोर ढगात वीज शोभते तशी तू त्याच्या हृदयात राहतेस. त्यामुळे असा भास होतो की विष्णू तुझे वाहन आहे की काय. आणि असे आहे हा तर तुझा फक्त एका अंशाचा प्रभाव होय. मग तुझा संपूर्ण प्रभाव कोण जाणेल? जर तू रागावून मधुसूदनाला सोडून जाशील तर त्या शक्ती नसलेल्या हरीची कोणीही पूजा करणार नाही. साहजिकच आहे की वैभव आणि शांती नसेल तर अशा माणसाला सर्वच सोडून जातात. हे अनंत सामर्थ्यवान देवी, तुझ्या चरणांची नित्य सेवा करणारे ब्रह्मदेवासकट सर्व देव स्त्रिया झाले होते व मग तुझ्याच कृपेमुळे ते पुन्हा पुरुष झाले. आणखी तुझ्या शक्तीचे वर्णन मी किती करू? तुझी जर मला पुन्हा पुरुष बनवण्याची इच्छा असेल तर मी अवश्य तसा होईल. तू पुरुषाकार आहेस की स्त्रीरूपिणी आहेस, सगुण आहेस की निर्गुण आहेस हे मला जाणायचे नाही. तू जशी आहेस तशाच तुला मी श्रद्धेने सतत प्रणाम करतो आणि अशीच भक्ती कायम राहो हेच मागतो. सूत म्हणाले, अशा तऱ्हेने जेव्हा राजा संपूर्ण शरण गेला तेव्हा देवीने प्रसन्न होऊन त्याला आपल्यापाशी अढळ स्थान दिले. जे मुनींनासुद्धा मिळण्यास कठीण असे ते स्थान देवीच्या कृपेने सुद्युम्नाला मिळाले. यानंतर अध्याय 13, राजा पुरुरवा आणि उर्वशी. सूत म्हणाले, पुढे ऐका. सुद्युम्नाच्या मृत्यूनंतर पुरुरवा राज्य करू लागला. तो खरोखरच एक गुणी व प्रजेचे पालन करणारा असा होता. तो सर्व लोकांकडून पूजिला जाणारा व धर्माचरणी होता. त्याची शक्ती व प्रभुत्व श्रेष्ठ होते. साम दाम वगैरे युक्तिपूर्वक वापरून त्याने सर्वांवर वचक बसविला होता. त्याने अनेक यज्ञ करून मोठमोठी दाने दिली. त्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. उर्वशी नावाच्या एक अप्सरेला ब्रह्मशापामुळे भूलोकी यावे लागले. तेव्हा पुरुरवेची ख्याती ऐकली असल्यामुळे ती त्याच्यापाशी आली. त्याचे शील, गुण, औदार्य हे तिला ठाऊक होतेच, पण प्रत्यक्ष त्याला पाहताच ती त्याच्याकडे आकर्षित झाली. दोघांची भेट झाली तेव्हा त्याचा स्वीकार करण्यापूर्वी तिने 2 अटी घातल्या. त्या अशा की एक म्हणजे तिच्याजवळ 2 मेंढे होते, त्यांचे रक्षण राजाने करावे व तिला भोजनासाठी तुपाशिवाय दुसरे काहीच चालणार नाही. आणि दुसरी अट म्हणजे राजा कोणती अट मोडेल तर ती राजाला त्या क्षणी सोडून जाईल. या अटी राजाने मान्य केल्या आणि ती शापाचा काळ कंठीत त्याच्यासह राहू लागली. अनेक वर्षांपर्यंत दोघेही आनंदाने राहिले.
राजा तिच्यामध्ये एवढा गुंतला होता की राज्यकारभार आणि इतर गोष्टी त्याने सोडून दिल्या होत्या. असा बराच काळ लोटला. स्वर्गात इंद्र उर्वशीशिवाय बेचैन झाला आणि गंधर्वांना बोलून म्हणाला की राजापाशी जे 2 मेंढ्या आहेत ते चोरून आणा, म्हणजे ती परत येईल. उर्वशीविना स्वर्ग सुना वाटतो. काही करा, पण उर्वशीला परत स्वर्गात घेऊन या. मग एका काळोख्या रात्री विश्वावसूसहित गंधर्व राजवाड्यापाशी आले. राजा व उर्वशी हे गप्पा मारण्यात मग्न बघून तिचे मेंढे त्यांनी चोरून नेले. तेव्हा त्या दोन्ही मेंढ्यांचे ओरडणे कानी पडल्यामुळे तिने राजाला सांगितले की 2 मेंढे सोडवून आण. असे बजावून ती रडू लागली. तात्काळ राजा उठून तसाच धावला. त्याचवेळी गंधर्वांनी वीज चमकवून प्रकाश पाडला आणि मेंढे तसेच तिथे टाकून ते पळून गेले. राजा मेंढे घेऊन परतला, पण विजेच्या प्रकाशामुळे राजाचे डोळे दिपले व ते मेंढे पुन्हा पळून गेले. आणि त्या क्षणी उर्वशी पुन्हा स्वर्गात निघून गेली. आणि उर्वशीच्या विरहाने दुःखी झालेला राजा तिचे नाव घेऊन सगळीकडे भटकू लागला. असाच फिरत फिरत तो कुरुक्षेत्री गेला. तेव्हा तिथे त्याला उर्वशी दिसली. राजा म्हणाला, हे निष्ठुर स्त्रिये, आता तू सोडून गेल्यामुळे माझी अवस्था अशी झाली आहे. तू का निघून गेलीस? उर्वशी म्हणाली, अरे राजसिंहा, तू वेडा झालास का? तुझा शहाणपणा कसा नष्ट झाला? तू घरी परत जा व आनंदाने राज्यसुखाचा उपभोग घे. सूत म्हणाले, यात तिच्या सांगण्याचा काही उपयोग झाला नाही. राजा अत्यंत दुःखी होता व तो अजून दुःखी झाला. आणि इथेच ही उर्वशीची कथा समाप्त झाली. यानंतर अध्याय 14, शुकाचा जन्म आणि त्याला व्यासांचा उपदेश. सूत सांगू लागले, तीच घृताची अप्सरा जेव्हा समोर आली तेव्हा व्यास विचारात पडले. त्यांना वाटले की देवकन्या अप्सरा आपल्या योग्य नाही. व्यासांना विचारात पाहून ती अप्सरा व्यास आपल्याला शाप देतील या भीतीने पोपटिनीचे रूप घेऊन उडून गेली. व्यासांना आश्चर्य वाटले. जरी ती निघून गेली तरी व्यासांच्या मनात ती तशीच राहिली. त्यांनी मनाला आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही त्यांच्या मनातील घृताचीची मूर्ती काही नष्ट होईना. आणि अचानक आरणीतून एक अतिशय दिव्य असा रूपसुंदर पुत्र प्रकट झाला. जणू काही यज्ञकुंडात उत्पन्न झालेला मूर्तिमंत अग्नीच होय. व्यास हे पाहून मोठ्या बुचकळ्यात पडले. पण शिवाच्या वराची आठवण होऊन त्यांनी त्यांचे शुक असे नाव निश्चित केले. त्याचवेळी त्या बालकाला गंगेचे स्नान घालीत असता त्याच्यावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली. व्यासांनी त्याचे जात संस्कार केले. त्या देवांनी दुदुंबीचा मोठा नाद केला व अप्सरा आनंदाने नाचू लागल्या. सर्व गंधर्व गाऊ लागले व त्यांना नारद व तुंबर यांनी साथ दिली. सर्व देव आनंदित झाले आणि आकाशातून दिव्य कमंडलू व दंड तसेच कृष्णाजिनाचे एक आसन केवळ त्या शुकासाठी येऊन उतरले. शुक दिसामासी वाढू लागला. अलौकिक बुद्धी लाभलेल्या त्या पुत्राची योग्य समय मुंज केली. शुकाला मात्र जन्मापासूनच वेदांचे ज्ञान होते आणि पोपटिनीच्या रूपात घृताचीच्या स्मरणात हा पुत्र झाला. म्हणून व्यासांनी त्याचे शुक असे नाव ठेवले. बृहस्पतींपाशी राहून सर्व वेदांचे रहस्य आत्मसात केल्यानंतर जेव्हा शुक सोडमुंजीसाठी घरी परत आला तेव्हा व्यासांनी त्याला जवळ घेऊन त्याच्या शिक्षणाची चौकशी करून खुशाली विचारली आणि आश्रमाची सूत्रे त्याच्या स्वाधीन केली. मग त्यांनी त्याच्या विवाहाचा विचार करून एका ऋषींची मुलगी मनात निश्चित केली आणि विवाह करण्याचा प्रस्ताव मुलाजवळ मांडला. गृहस्थाश्रमाची आवश्यकता व त्याचे धार्मिक दृष्टीने असलेले महत्त्व त्याला सांगून विवाह करून घेण्यासाठी आग्रह केला. पितरांच्या उद्धाराकरता व स्वतःला उत्तम गती मिळवण्यासाठी गृहस्थाश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही हे त्याला पटवून दिले. ते म्हणाले,
माझ्या पुत्रा, तू गृहस्थाश्रम स्वीकार कर आणि मला सुखी कर आणि माझी ही मोठी आशा पुरी कर. अत्यंत कठीण अशी तपश्चर्या केल्यामुळे मला तुझ्यासारखा देवतुल्य पुत्र मिळाला. तेव्हा हे बुद्धिमंता, तूच या पित्याचे रक्षण कर. सूत म्हणाले, अशा प्रकारचे पित्याचे बोलणे ऐकून तो त्या वैराग्याचा जणू पुतळाच असा शुक बोलू लागला. हे वेदव्यास, आपण महाबुद्धिमान असूनही हे काय बरे मला सांगत आहात? तुम्ही मला शिष्य समजून तत्त्वज्ञान सांगा, मी तुमच्या आज्ञेबाहेर नाही. व्यास म्हणाले, अरे पुत्रासाठी म्हणून मी 100 वर्षापर्यंत तपश्चर्या केली, मोठे कष्ट सोसले, तेव्हा कुठे शिवाच्या कृपेने तुझी प्राप्ती झाली? मी एखाद्या राजापाशी जाऊन द्रव्य आणून देतो व हे बुद्धिमंता, तू मला हे सांग की निर्भय सुख कोणते आहे? जे सुख दुःखमिश्रित आहे त्याला विद्वान सुख म्हणत नाही. मी जर व त्यांचा पुत्र म्हणतो, शुक व्यासांना म्हणतो, मी जर स्त्रीचा स्वीकार केला तर मला तिच्या मर्जीप्रमाणे वागावे लागेल. परतंत्र आणि त्यातसुद्धा स्त्रीच्या अधीन झालेले कुठले सुख आहे? एखाद्या वेळी बेड्यांनी जखडलेला माणूस मुक्त होऊ शकतो, पण स्त्री व मुलांमध्ये गुंतलेल्या पुरुषाची मुक्ती होत नाही. देहाची उत्पत्ती उदरातून होते व तर मग विचारी मनुष्याला त्याचे कसले आकर्षण असणार? हे विप्रोत्तमा, मला या गोष्टींमध्ये मुळीच रस नाही. मी आत्माराम आहे आणि पुन्हा लोभी होऊ इच्छित नाही. अद्भुत असे आत्मसुख सोडून हे सुख मला नको आहे. मी सर्व वेदांचे सांगोपांग परिशीलन केले, परंतु ते कर्मप्रधान असल्यामुळे हिंसामय आहेत. बृहस्पती माझे गुरु, पण ते सुद्धा संसार सागरात मग्न आहेत. त्यांच्या हृदयात अविद्या असल्यामुळे ते दुसऱ्याला कसे बरे तारू शकतील? स्वतः रोगाने पछाडलेला वैद्य दुसऱ्याचा रोग बरा करू शकत नाही. त्याचप्रमाणे माझ्यासारख्या मोक्षमार्गी माणसाला असा गृहस्थी गुरु असणे ही विटंबनाच नव्हे काय? आणि म्हणूनच गुरुला रामराम ठोकून मी तुमच्याकडे आलो आहे. मी या संसाररूपी भुजंगाला व्यालो आहे. माझे रक्षण करा व तत्त्वज्ञान शिकवा. या घोर संसारात ज्याप्रमाणे सूर्य आकाशात अविश्रांतपणे फिरत असतो, तसेच कुठेही विश्रांतीचे नावसुद्धा नाही. आत्मतत्वाशिवाय या संसारात कोणतेच सुख नाही. अविचारी लोकांना एखाद्या किड्याप्रमाणे संसारातच सुख वाटत असते. वेदशास्त्रांचा अभ्यास केल्यावर ज्यांना संसारच आवडतो त्यांच्यासारखा दुसरा मूर्ख शोधायला नको. ते घोडा, गाढव किंवा डुकराप्रमाणेच आयुष्य जगतात. दुर्मिळ असा मनुष्याचा जन्म मिळाला आणि वेदशास्त्रांचा अभ्यासही झाला. एवढे असूनही जर संसारबंधन स्वीकारायचे, मग मुक्तीची प्राप्ती कुठून होणार? जो माणूस या जगात 3 गुणांपासून अलिप्त असेल त्यालाच बुद्धिमान व शास्त्रपारंगत म्हणता येईल. ज्यापासून भवबंधनातून मुक्ती मिळेल तेच शिकले पाहिजे. बंधने आणखी वाढविणाऱ्या गोष्टी का शिकाव्या? पुरुषाला ग्रहण म्हणजे ग्रासून टाकत असते, म्हणूनच त्याला गृह असे म्हणतात. दुर्दैवाने फसले गेलेले निर्बुद्ध लोक या बंधनात गुरफटतात. व्यास त्याला समजावून सांगू लागले, अरे घर हे काही कारागृह नाही आणि तू समजतोस तसे बंधनाचे कारण नाही. जो मनाने अलिप्त असतो तो जरी गृहस्थ असेल तरी तो मुक्तच असतो. न्यायाने धन मिळवणारा, विधीनुसार वेदांचा अभ्यास करणारा, श्रद्धाळू, सत्यवचनी आणि पवित्र असा गृहस्थ असेल तरी त्याला मुक्ती मिळतेच. ब्रह्मचारी, वानप्रस्थाश्रमी व संन्यासी यांना तर मध्यान्हकाळी भुकेच्या वेळी आधार फक्त गृहस्थाचाच असतो. श्राद्ध, अन्नदान व गोड बोलण्यामुळे धार्मिक गृहस्थ हा आश्रमवासियांसाठी उपकार करताच असतो. गृहस्थ धर्मापेक्षा श्रेष्ठ धर्म आम्ही कधी ना ऐकला आणि ना पाहिला. वशिष्ठ आदिकरून श्रेष्ठ ज्ञानीगुरूंनी याचेच आचरण केले आहे. हे महाभाग्यवंता, वेदानुसार कर्मे आचरणाऱ्याला अशक्य काहीच नाही. स्वर्ग, मोक्ष वगैरेंपैकी ज्याची इच्छा असेल ते सर्व काही यामुळे मिळते. धर्म जाणणाऱ्यांचे असेच मत आहे की एका आश्रमात राहून आश्रमात क्रमाक्रमाने जावे. म्हणून तू सुद्धा अग्निहोत्र स्वीकार आणि सावध राहून योग्य कर्मे पार पाडीत जा.
माझ्या मुला विधीप्रमाणे देव, पितर व मनुष्य यांच्यासाठी तर्पण कर. पुढे तो गृहस्थाश्रमी झाल्यावर मग वानप्रस्थाश्रम आणि नंतर संन्यासाश्रम स्वीकार कर. अरे, आपली जी मनासहित 5 इंद्रिये आहेत ना, ती तर स्त्रीशिवाय राहणाऱ्यांसाठी अजिंक्य आहे. त्यांच्यावर ताबा मिळवण्याकरता आणि तुझे उतारवय झाले की तप कर. हे वेदज्ञान आहे. हे पहा, पूर्वी 3000 वर्ष निराहारी राहून तप केलेला विश्वामित्रासारखा महातेजस्वी मुनी मेनकासोबत राहिला आणि शकुंतला ही मुलगी त्यांना झाली. खुद्द माझाच पिता पराशर हा एक कोळ्याच्या काली नावाच्या मुलीला पाहून भुलला होता. एवढेच नव्हे तर ब्रह्मदेव सुद्धा एकदा आसक्त झाले होते. तेव्हा रुद्राने त्यांना बेशुद्ध केले. तर माझे तुला एवढेच सांगणे आहे की तू माझे हिताचे बोल ऐक आणि एखाद्या चांगल्या व कुलीन मुलीशी विवाह कर आणि वेदवचनानुसार मार्गक्रमण कर. यानंतर अध्याय 15 शुक व व्यास संवाद आणि देवीचा विष्णूला उपदेश. शुक पुन्हा बोलू लागले. एकंदरीत सर्वतैव दुःखाने भरलेला गृहस्थाश्रम मी मुळीच करणार नाही. सर्व शरीरधारकांना हा फासच आहे. द्रव्याच्या चिंतेत असणाऱ्यांना कसले सुख. निर्धन मनुष्य स्वतःच्याच आप्तांकडून पीडित होतो. तसाच विचार केला तर जसा निरपेक्ष भिक्षुक हा सुखी असतो तसा इंद्रहीन असतो. तर इतरांचा विचारही करता येणार नाही. तपश्चर्या करणाऱ्यांना पाहून इंद्र हेवा वाटून दुःखी होतो आणि त्यांना विघ्न करतो. ब्रह्मा सुखी नाहीच. लक्ष्मीचे स्वामित्व मिळूनही विष्णूला राक्षसांबरोबर नेहमीच युद्ध करावे लागते. तर आत्यंतिक सुखी असा कोण आहे. तपश्चर्या करीत असूनही शंकराला दैत्यांबरोबर लढावेच लागते म्हणून तो दुःखीच. धनवानाला तर सुखाची झोप मिळतच नाही. तेव्हा हे महाभाग्यवान, मी तुमचा औरस पुत्र असताना जाणून बुजून मला या महाभयंकर अशा दुःखदायक संसारात का ढकलता आहात. यात सर्वत्र दुःखच आहे. जन्माला येतानाचे दुःख, म्हातारपणाचे दुःख, पुढे मरणाचे दुःख, शिवाय हाव आणि असमाधानाचे दुःख तर सर्वात मोठे आहे. ब्राह्मणांना बुद्धिबल असताना सुद्धा याचना करावी लागण्याचे दुःख तर रोज मरण्याप्रमाणे वाटते. सर्व वेदशास्त्रे शिकूनही पैसेवाल्यांपुढे स्तुतिस्तोत्रे गावी लागतात. 2 कंदमुळांनी किंवा फळांनी पोट भरत असते तर मग चिंता तरी कशाची. आणखी एक गोष्ट पहा की पत्नी, मुले, सुना, नातवंडे हा पसारा वाढला की त्या सर्वांना पोसायची चिंता पुढे पुन्हा आहेच. या सर्व खटाटोपात अद्भुत सुख कुठे दिसते का. तेव्हा तुम्ही मला सर्व सुखांचे जे मूळ आहे असे ते योगशास्त्र आणि ज्ञानशास्त्र सांगा. कारण कर्मकांडाबद्दल मला खरोखरच कुठलेही आकर्षण नाही. उलट प्रारब्ध, संचित व क्रियमान अशा तिन्ही प्रकारच्या कर्मांचा नाश कसा होईल ते सांगा. स्त्रीच्या मोहामध्ये अडकलेल्या पुरुषाला या गोष्टी जाणवत सुद्धा नाही. कपटपूर्ण भाषण करून धन व मनाचे ती हरण करते. मग पण देवानेच त्याच्या निद्रासुखाचा नाश करण्याचे ठरवल्यामुळे असा पुरुष स्त्रीला जवळ करतो. तथापि यातूनच त्याला दुःखाची प्राप्ती होते व सुख कधीही मिळत नाही. हे मुलाने सांगितलेले ज्ञान ऐकल्यावर व्यास अजूनच दुःखी झाले. त्यांच्या डोळ्यात आसवे दाटून आली, शरीरात कापरे भरले आणि मन उदास झाले. ती त्यांची अवस्था पाहून शुकाचे डोळे विस्फारले. तो म्हणाला, अरे रे, केवढे हे मायेचे सामर्थ्य. वेदांचा कर्ता व सर्वज्ञ असा हा विद्वानसुद्धा मायेने मोहविला गेला आहे. यालासुद्धा मोह घालणारी ही माया तरी कोणती. ती खरोखरच अजिंक्य आहे. पुराणांचा जो वक्ता, भारताचा निर्माणकर्ता आणि वेदांची विभागणी करणारा व्यास तो सुद्धा मोहवश झाला. तर ब्रह्मा व हरिहरादिकांनाही शरण आणणारी जी देवी जगाला भुलवते तिलाच मी आता शरण जातो. तिच्या मोहात न अडकणारा त्रैलोक्यात कुणीच मिळणार नाही. काय हे बळ व वीर्य तिच्यापाशी आहे की सर्वज्ञ अशा ईश्वरालाही तिने वश करून ठेवले आहे. पुराणिक सांगतात की व्यास हा विष्णूचा अंशावतार आहे. तरी तो एखाद्या फुटलेल्या जहाजातील व्यापाऱ्यासारखा
दुःखाच्या महासागरात सापडून निराश झाला आहे. हा एखाद्या सामान्य माणसासारखा अश्रू ढाळीत बसला आहे. हे केवढे या मायेचे सामर्थ्य! ते विद्वानांना सुद्धा निवारणे शक्य नाही. खरे पाहिलं तर हा कोण, मी कोण कुठचा आणि या पंचभूतात्मक शरीराबद्दल पिता व पुत्र ही वासना तरी कसली? खरेच आहे, या बलाढ्य मायेने व्यापून टाकलेला हा कृष्णद्वैपायन द्विज रडतो आहे. सूत म्हणाला, सर्व कारणांनी मूळ कारणरूपा असणाऱ्या व सर्व देवांची व ब्रह्म्याची जननी असणाऱ्या त्या देवीला मनोमनी शरण जाऊन शोक दुःखसागरात बुडालेल्या आपल्या पित्याला सांगू लागला, हे पराशर पुत्र, तुम्ही स्वतः इतरांना ज्ञानदान करणारे असून एखाद्या सामान्य मनुष्यासारखे शोक का करता? आज मी तुमचा मुलगा आहे, पण पूर्वजन्मात मी कोण होतो कुणास ठाऊक. तुम्ही कोण व मी कोण हा भ्रम आपल्याला का व्हावा हे काही कळत नाही. धैर्य धरून विचार करा आणि निष्कारण दुःखी होऊ नका. हे सर्व मायामोहाचे जाळे आहे. हे ओळखून दुःख दूर सारा. भूक व तहान ही भोजन व पाणी यांनी शमते, पुत्रदर्शनाने नव्हे. सुगंधापासून नाकाला आणि श्रवणापासून कानांना सुख मिळते, पण मी पुत्र तुम्हाला काय सुख देणार? अजिगर्ताने स्वतःचा मुलगा यज्ञात बळी देण्याकरता हरिश्चंद्राला पैसे घेऊन विकला. धन हेच सर्व सुखांचे साधन आहे, म्हणून सुखाची इच्छा असल्यास धनच मिळवा. मी पुत्र कसले सुख देणार? तुम्ही दैवज्ञ आहात, म्हणून ज्ञानाचा उपदेश देऊन मला जागृत करा, म्हणजे मी भीतीपासून मुक्त होईल. हे पापरहित पिताजी, एकतर या कर्मभूमीवर मनुष्याचा जन्म दुर्मिळ, त्यातून एक उत्तम कुळामध्ये ब्राह्मण म्हणून जन्माला येणे अजूनच दुर्लभ आहे. पण मी बद्ध आहे ही जाणीव माझ्या चित्तामधून काही केल्या जातच नाही. वृद्धांनाही सोडता न येणारी ही बुद्धी संसारी वासनांच्या जाळ्यात गुंतून राहिली आहे. सूत म्हणाले, संन्यास धर्माकडे ओढ असलेल्या त्या महाबुद्धिमान पुत्राचे बोल ऐकून शांतपणे व्यास म्हणाले, बाळा, असे जर तुला वाटते तर मग तू मी रचलेले भागवत वाच. ते फार मोठे नाही आणि अत्यंत पवित्र असे आहे. 5 लक्षणांनी युक्त अशा त्या श्रेष्ठ पुराणाचे 12 स्कंद आहेत आणि माझ्या मते सर्व पुराणांमध्ये ते सर्वोच्च स्थानी आहे. सत्य व असत्य असे ज्ञान त्याच्या श्रवणाने होते, म्हणून तू त्याचेच पठण कर. जेव्हा विष्णू बालरूपात वडाच्या पानावर पहुडला होता आणि मला असा बाळरूप कुणी केला, कोणत्या वस्तूपासून व कोणत्या कारणासाठी केला, अशा विचारचक्रामध्ये तो सापडला असताना त्याच्या शंकांचे समाधान करण्यासाठी देवीने एका श्लोकाचा अर्धा भाग त्याला ऐकविला. सर्व खल्विदमेवाह ज्ञानदस्ति सनातनम. याचा अर्थ असा होतो, सर्व काही जे आहे ते मीच आहे आणि माझ्यापेक्षा वेगळे असे सनातन दुसरे काहीच नाही. ही वाणी ऐकून विष्णू पुन्हा विचार करू लागला की कोण बरे हे बोलले असावे? पुरुष किंवा स्त्री किंवा कोण आहे यापैकी मला कसे कळेल? अशा प्रकारे त्याचे चिंतन चालू असताना ती चतुर्भुज शांता भगवती हातामध्ये शंख, चक्र, गदा व कमळ ही श्रेष्ठ हत्यारे धारण केलेली अशी कल्याण रूपा प्रकटली. तिच्या अंगावर तेजस्वी वस्त्रे, तेजस्वी अलंकार होते व तिच्याभोवती तिच्यासारख्या सेविका होत्या. ती महालक्ष्मी मंद मंद हास्य करीत होती. तिला त्या महासागरावर अधांतरी उभी राहिलेली पाहून विष्णू थक्क झाला. तिच्या अवतीभोवती रती, भूती, बुद्धी, मती, कीर्ती, स्मृती, धृती, मेधा, स्वधा, स्वाहा, भूक, झोप, दया, गती, तुष्टी, पुष्टी, क्षमा, लज्जा, जृंभा, तंद्रा अशा अनेक शक्ती उभ्या होत्या. सर्वांच्या हाती उत्कृष्ट शस्त्रास्त्रे होती. अंगावर तेजस्वी अलंकार, मंदारमाळा व मोत्यांचे हार होते. अशा प्रकारे त्यांना पाण्यावर पाहून विष्णूला फार मोठे नवल वाटले आणि तो विचार करू लागला की या महासागरात हे वडाचे झाड कसे उगवले? मला बालरूप देऊन कुणी झोपवले? या सर्व स्त्रिया कुठून आल्या? ही माझी आई आहे का कुणाची अनिवार्य अशी जादू आहे किंवा कुणी देवता आहे? आता काय करावे, कुठे जावे, की असेच मुकाट्याने पडून राहावे, काहीच कळेनासे झाले.